रात्रीच्या 3 आत्महत्या भाग 2. माझा मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकून शेजारी दाराजवळ ठोठो लागली. माझा फोन रिंग होऊन लागला, पण माझे मन सुचिताला तसेच फॅनवर लटकलेले सोडून दुसरीकडे जाण्यास तयार नव्हते. शेवटी मी रडून रडून सुचिताला विनवण्या करून थकलो आणि एकटक तिचा चेहरा बघत तिचे पाय उचलून तिच्याजवळ उभा राहिलो. शेजाऱ्यांच्या लोकांनी कसेबसे दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडा आणि सुचिताला पंख्याशी लटकताना बघून पोलिसांना फोन लावला. पोलिसांनी येऊन सुचिताची डेड बॉडी खाली उतरवली. तिच्या शरीराची चिरफाड करण्यात आली आणि मग मी तिच्यावर अंतिम संस्कार केले. तिला जाऊन 4 दिवस लोटले होते. मी बाबांच्या खोलीत बसून त्या आरामखुर्चीकडे बघत बसलो होतो. तिच्यावर सुचिता दिवसभर झुलत असे. असे वाटत होते की ती अजूनही त्या खुर्चीवर बसून माझ्याकडे बघून स्मितहास्य करत आहे, माझ्याकडे बघून लाजत आहे. मला काहीच समजत नव्हते की तिने आत्महत्या का केली, कारण त्या रात्री खूप खुश होती. तिने तिच्या हाताने मला जेवू घातले होते. ती खूप खुश होती. मग ती मला सोडून का गेली? मी एवढा वाईट होतो का, की तिने मला कंटाळून गळफास घेतला? तिच्या जाण्याने लोक काही बोलत होते. कोण म्हणत होते की माझ्या बाबांचा सुचिताने छळ केला म्हणून बाबांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या आत्म्याने सुचिताचा जीव घेतला. तर काही लोक म्हणत होते की मला समजले होते की सुचिता मुले माझ्या बाबांनी आत्महत्या केली म्हणून या रागात मीच तिला फाशी देऊन मारून टाकले. काही लोक म्हणत होते की सुचिताचे कोणासोबत अनैतिक संबंध असतील. याच टेन्शनमध्ये तिने फाशी घेऊन आत्महत्या केली. हे सर्व ऐकून माझे दुःख अजूनही तीव्र होत असे. मी अंधाऱ्या खोलीत खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या उजेडात ती आरामखुर्ची बघत होतो. मी उठलो आणि त्या खुर्चीवर जाऊन बसलो. माझे बाबा आणि सुचिता जशी त्या खुर्चीवर झुलत होते, अगदी तसाच मी त्यावर झुलायला सुरुवात केली आणि त्या दोघांच्याही आठवणीने माझ्या डोळ्यात अश्रू दाटले. का सुचिता, का सोडून गेलीस मला? हेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत मी रडत होतो आणि रडत रडत मी त्याच खुर्चीवर झोपी गेलो. पण जेव्हा जाग आली तेव्हा मी बाबांच्या खोलीत नव्हतो. मी सर्वत्र नजर फिरवली. तसे मला दिसले की मी माझ्या घरात नाहीये. ही खोली दुसऱ्याचीच कोणत्यातरी घरातली आहे. ती खोली छोटी होती. भिंतीवरचा रंग उडून गेला होता आणि भिंतीमध्ये पाणी उतरले होते. खोलीतल्या एका खाटेवर, जो की भिंतीला खेटून होता, मी त्यावर झोपलेलो होतो. मी उठलो आणि खोलीत सर्वत्र नजर टाकली. अर्ध्या खोलीभर लोखंड आणि घरातल्या कसल्याही वस्तूंनी भरलेली होती. कदाचित ती त्या घरातील स्टोअर असावी. तोच खोलीतील सिलिंग फॅन खड आवाज करत चालू लागला. मी वर बघितले. तो पंखा मंद गतीने फिरत होता, पण तोच माझ्या कानावर मराठी गीत पडले. पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, ना कळे कधी कुठे. तोवर आवाज जीर्ण होता. मी खाली नजर केली. वर समोरच्या भिंतीवर खेटून असलेल्या एका शिलाई मशीनवर एक वृद्ध स्त्री काम करत होती. ती तिच्या जीर्ण आवाजात गाणे म्हणत होती. मला काहीच समजत नव्हते की इतका वेळ
तर ती तेथे नव्हती ना ती शिलाई मशीन होती. मग अचानक ती तिथे कुठून आली? तोच त्या खोलीत एक तरुण स्त्री आली. "काय ग ये म्हातारे, कॉलेजमधल्या पोरीसारखी गाणी काय म्हणतेस? उठ लवकर. ती कपडे काय तुझा बा धुणार आहे का?" ती स्त्री रागात कंबरेवर हात ठेवून त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली. "नाही सुनबाई, मी एवढं फाटलेलं झंपर शिवून कपडे धुवायला येणारच होते," ती नम्रपणे म्हणाली. "मी मेल्यावर येणार होती का? दिवसभर या मशीनवर बसलेली असतेस, नाहीतर त्या खुर्चीवर झुलत असतेस." ती स्त्री आधी मशीनवर हात दाखवून व नंतर खाटेच्या बाजूला ठेवलेल्या आरामखुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली. ती आरामखुर्ची बघून मला खूप आश्चर्य वाटले, कारण ती तीच आरामखुर्ची होती जिच्यावर माझे बाबा आराम करायचे आणि नंतर माझी सुचिता. मला समजत नव्हते की ती आरामखुर्ची इथे कशी आली. तिच्या सुनेचे असे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती तिच्या उद्धट सुनेकडे बघू लागली. "काय ग ये म्हातारे, काय बघायलीस? खाणार आहेस काय मला?" तिची ओरडून सून म्हणाली. "नाही ग पोरी, फक्त विचार करायले आहे की जर माझ्या जागेवर तुझी आई असती तर तू तिच्याशी असंच वागली असतीस का?" ती वृद्ध स्त्री म्हणाली. "ए म्हातारे, माझी आई तुझ्यासारखी फुकटचे तुकडे तोडत नाही. म्हणजे ती पण माझ्यासारखी तुझ्या भावाच्या बायकोच्या साड्या धुते, तुझे हातपाय दाबते, स्वयंपाक भांडी झाडू करते आणि एवढं सगळं करून तिला तिची सून शिव्या मारते, खाऊ घालते. आणि तुझ्या वहिनीने पण तुझ्या आईला अशाच खोलीत ठेवलं आहे का?" ती वृद्ध स्त्री तिच्या सुनेला म्हणाली. "फुकटचे खाऊन तू खूप चुरूचुरू करालीस. येऊ देऊ हे मग तुला सांगते." तिची सून म्हणाली. "उठ आणि पटकन कपडे धुवून टाक." असे म्हणत तिने त्या वृद्ध स्त्रीला हात पकडला आणि तिला ओढत फरफरत खोलीच्या बाहेर घेऊन जाऊ लागली. त्या सुनेची तिच्या सासूला दिलेली वागणूक पाहून मला खरेच खूप वाईट वाटत होते. शिवाय मला त्या सुनेचा रागही येत होता. असे वाटत होते की सून अशी वाईट आहे, पण या वृद्ध स्त्रीच्या मुलाने तरी हिची काळजी घ्यायला नको का? म्हणजे त्यालाही त्याची वृद्ध आई नको आहे. तो स्वतःच्या बायको मुलात एवढा गुंतला आहे की स्वतःच्या जन्मदात्री आईला तो विसरून गेला. ती सून तिच्या सासूला बाहेर फडफडत घेऊन गेली, पण इतक्यात त्या वृद्ध स्त्रीने तिच्या सुनेचा हात झटकला आणि तिला ढकलून देऊन ती वापस खोलीत आली. तिने आतून दरवाजा लावून घेतला. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती तोंडावर पदर ठेवून ढसाढसा रडू लागली. बाहेर तिची सून दरवाजावर लाथाबुक्क्या मारू लागली. "थेरडे, मला ढकलून दिलंस? तू दरवाजा उघड, आज तुला चांगलाच बघते," ती बाहेरून ओरडू लागली. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.